मार्च महिन्यातली 8 मार्च आता जगभर माहिती आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. आणि आपण एकदा याच माध्यमातून किरण येलेंच्या बाईच्या कविता हा कार्यक्रम केला होता, ज्याच्यात स्वतः किरण उपस्थित होते. आजही ते येणार आहेत 5-7 मिनिटात. 2010 नंतर बाईच्या कविता पुढचा भाग कधी लिहिताय, पुढचा भाग कधी लिहिताय, असं किरण येलेंच्या मागे सारखं लोक विचारत होते. त्यांनी पुरेसा काळ घेतला आणि 2024 मध्ये त्यांचं बाई बाई गोष्ट सांग अर्थात बाईच्या कविता तो हा कविता संग्रह प्रकाशित झाला. त्याचं मुखपृष्ठ आपण आपल्या आमंत्रणात दिलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे की यातील काही निवडक कविता मी, मोहना आणि किरण वाचतील. किरण थोडंसं आपल्या निर्मिती प्रक्रियेबद्दल बोलतील. त्यानंतर मोहनाचा एक लेख, ललित लेखाचं वाचन होईल आणि मग सगळ्यांच्या चर्चेसाठी हा सगळा भाग परत खुला होईल. मी या कविता संग्रहाची निर्मिती, प्रस्तावना याबद्दल किरण आले की बोलतीलच. या कविता संग्रहाला ज्या कवितेचं नाव आहे ती शीर्ष कविता बाई बाई गोष्ट सांग ही वाचून या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. बाई बाई गोष्ट सांग, बाई बाई गोष्ट सांग, कोंबडा बघ देतोय बांग. गोष्ट नको तारुण्याची 7 जन्माच्या वारुणीची, गोष्ट नको सावित्र्यांची बळजोरीच्या पावित्र्याची. गोष्ट सांग बाई पंखांची, कापलेल्या नखांची, रांगोळीतल्या रंगांची, झुळझुळत्या गाण्यांची. कशी त्याला पंख लाव आकाशात उडवून दे, गाण्यांची तू बोट बनव लाटांवर चढवून दे. रांगत रांगत चालणं सोडून दे ग बाई, भेटेल त्याला सांगणं सोडून दे ग बाई. रांगायचं तर स्वतः पुढे रांग, सांगायचं तर स्वतःला सांग. बाई बाई गोष्ट सांग, बाई बाई गोष्ट सांग, वेळ जाण्याआधी सांग. कोंबडा बघ देतोय बांग, बाई बाई गोष्ट सांग. गोष्ट नको साड्यांची, माहेरच्या वाड्यांची, गोष्ट नको रडण्याची, आत आत उडण्याची. गोष्ट सांग घडण्याची, गोष्ट सांग घडण्याची, एकटीने लढण्याची. मौन धरलंस इतकी वर्ष, मौन धरलंस इतकी वर्ष, आवाजात आलाय जाळ. उच्चारशील जो पहिला शब्द, तोच असेल त्यांचा काळ. म्हणून बये विचार कर, म्हणून बये विचार कर, पहिल्या शब्दाला तूही डर. मुका बोलेल तो पहिला शब्द, काय असेल तू सांग. आंधळा बघेल ते पहिले दृश्य, काय असेल तू सांग. बहिरा ऐकेल तो पहिला स्वर, काय असेल विचार कर. मेलेल्याला जिवंत करेल ते काय असेल विचार कर. अड जिभेने खूप बोललीस, अड जिभेने खूप बोललीस, आता पडजीभ बाहेर काढ. आज जे कुजत पडलंय ते सगळ्या ताटात वाढ. एकच अशी टाक ढांग, लागू जाईल कल्लोळ डांग. बाई बाई गोष्ट सांग, बाई बाई गोष्ट सांग, वेळ जाण्याआधी सांग. या कवितेत एकच अशी टाक ढांग, लागून जाईल कल्लोळ डांग. डांग या शब्दाचा अर्थ समुदाय असा आहे. आपल्याला किरण येलेंच्या कविता तशा परिचित आहेत. आपण त्या मागच्या भागातही बघितल्या होत्या. हा पुढचा भाग. आणि किरणना आता ते थोड्या वेळ जॉईन होतीलच. सारख्या प्रश्न विचारतात की तुला बाई ती कशी समजते, त्याचं उत्तर ते देतील. तोपर्यंत आपण कविता वाचत राहू. सगन आई बघ, मगन आई बघ, मुलांनो आई बघा, मुलांनो आई बोला. बोला आ ई, बघा आ ई. बघाई, 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 बाई, बाई. असं एका वेगळ्या अर्थाने किरणनी बाई या शब्दाची व्युत्पत्ती लावली. आता मी माझ्या याच्यातली एक शेवटची कविता वाचतो, मग मोहना आपल्या कविता वाचणार आहे. आपल्या म्हणजे किरण येलेंच्या. मी जसं माझ्या वाचत नाहीये तसं. बाई बनवते वेगवेगळे पदार्थ,
बाई बनवते वेगवेगळे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे, मुलांच्या, सासू सासऱ्याच्या, नवऱ्याच्या, नवऱ्याच्या मित्राच्या, मुलांच्या मित्राच्या, सगळ्यांच्याच बाई बनवते आवडीचे पदार्थ. पण तुम्ही कधी बाईला ते पदार्थ बनवताना पाहिलं? तिची त्यावेळची लगबग, हालचाल, उत्सुकता, काळजी सगळंच. जाऊ द्या. जाऊ द्या नसेल पाहिलं, कारण बाईनं बनवलेली गोष्ट महत्वाची, इतर महत्वाचे. तर बाई बनवते वेगवेगळे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे, मुलांच्या, सासू सासऱ्याच्या, नवऱ्याच्या, नवऱ्याच्या मित्राच्या, मुलांच्या मित्राच्या, सगळ्यांच्याच. सांगायची गोष्ट अशी सांगायची गोष्ट अशी की रांधणारी आणि वाढणारी ती स्वतःच असली तरी जेवताना बाईच्या ताटात नेहमी दुसऱ्याच्याच आवडीचे पदार्थ असतात. ताटात आणि आयुष्यातही. कवितेचं नाव आहे ऑफिसमधून परतताना. ऑफिसमधून परतताना ती गाडीतून उतरते, पाळणा घरात जाते. तो ड्रायव्हिंग सीटवर बसून राहतो. ती मुलांना घेऊन येते. मुले बापाला चिकटतात. तो आज काय मजा केली विचारतो. ती शाळेत टीचरने काय शिकवलं विचारते. ते घरी येतात. तो सोफ्यावर बॅग वा सुटकेस फेकतो. ती तिच्या कोपऱ्यात तिची पर्स ठेवते. तो मोबाईल चार्जिंगला लावतो. ती स्विच ऑफ करते. तो स्वतःला सोफ्यात सोडतो. ती स्वतःला फ्रेश करते. मुलांचे हातपाय धुत त्यांना स्वच्छ करते. होमवर्क गृहपाठाला बसवते आणि स्वयंपाकघरात शिरते. तो फ्रेश होत हॉलमध्ये येतो. टीव्ही ऑन करतो. ती गॅस. तो टीव्ही पाहत आलेले मेसेज चाळतो. ती जेवण बनवत होमवर्क घेते. तो चहा घेता घेता मुलांचा अभ्यास पाहतो. डायनिंग टेबलवर जेवणात काय विचारतो. ती सकाळी पॅरेंट्स मीटिंग मधल्या गोष्टी सांगते आणि मुलांचा प्रोग्रेस रिपोर्ट त्याच्या पुढ्यात ठेवते. दुसरी कविता आहे नदी. नदीचा प्रवाह पावसावर अवलंबून आणि बाईचा तिच्या आतल्या पुरुषावर. नदी समुद्राकडून घेत नाही काही, देत राहते सतत. नदी सुकते, समुद्र सुकत नाही. बाई नदीत उडी घेते तेव्हा नदी आत हलते, डुचमळते, मग बाईला पोटात घेते, शांत करते आणि सोबत नेते. पूर्वी नद्या होत्या तेव्हा बाया दिवसभराचे मळके कपडे घेऊन नदीवर जायच्या. ठरलेल्या दगडावर कपडे धुवायच्या. नद्या वाहून न्यायच्या त्यांचा मळ वाहत्या पाण्यात. बाया कपडे सुकवायच्या आणि परतायच्या, आईला मनातले कड सांगून परतल्यासारख्या. मग नळ आले. आता वॉशिंग मशीन मध्ये गोल गोल त्याच मळात फिरत राहतात कपडे आणि ते पाहत उभी असते बाई. सीतेने लिहिलेली पत्र. सीतेनं खूप भुर्ज पत्रावर पत्र लिहिली होती. अग्निपरीक्षेच्या आदल्या रात्री, लवकुश गर्भात वाढतानाच्या दिवसात, आत हालचाल करताना, त्यांचा जन्म झाल्यावर, अश्वमेध यज्ञाची वार्ता ऐकल्यावर. एक मोठं बाढ झालं होतं भुर्जपत्रांचं आणि त्यासोबत होतं एक शेवटचं पत्र. भूमीला पोटात घे सांगण्याच्या रात्री लिहिलेलं. ही सगळी पत्र तिने रामाला नाही, बायानो तुम्हाला लिहिली होती, जी कुणालाच सापडली नाहीत नंतर. तेही बरंच झालं. सापडली असती तर तुम्ही पत्रांची पूजा केली असती. या कविता संग्रहात एक केवळ 3 शब्दांची कविता आहे. बाई म्हणजे मीठ. आणि एक जो झुला सातत्यानं बाईच्या सगळ्या स्वप्नांशी,
तिच्या लहानपणाशी जोडलेला असतो. त्याचा एक वेगळा अन्वय किरण यांनी लावलाय. झुला. लहानपणी बागेत झाडावर बांधलेल्या झुल्यावर कधी उभं राहून, कधी बसून, पंजा जमिनीवर दाबत आकाशाकडे पाय नेत ती जोरदार झोके घ्यायची. उंच 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 जात आकाशाला पाय लावण्याचा प्रयत्न करायची. लहानपणी बागेत झाडावर बांधलेल्या झुल्यावर कधी उभं राहून, कधी बसून, पंजा जमिनीवर दाबत आकाशाकडे पाय नेत ती जोरदार झोके घ्यायची. उंच 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 जात आकाशाला पाय लावण्याचा प्रयत्न करायची. दिवस उतरू लागतो. झुल्याची आवड तशीच, पण झोका कमी होऊ लागतो. तेव्हा ती बसते, जमिनीवर अंगठा टेकवते आणि तसाच टेकवून झुला सावधपणे फूट, अर्धा फूट पुढे मागे हलवत राहते. आकाशात पाहणे टाळत राहते. तर किरण आलेत की नाही आपल्याला कळत नाहीये, पण याच्यातल्या काही कविता घंटे नक्की आपल्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी थोडा वेळ ठेवूया. मी जे जाहीर केलं होतं, आम्ही जे जाहीर केलं होतं. हा किरण, नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप माफी मागतो तुमची, क्षमा करा. काय झालं की एक वसईला कार्यक्रम होता हा महिला दिनानिमित्त, आणि त्यांची अपेक्षा होती की त्यांनी काही बसवलेले कविता, नाटक आणि मी पाहावं वगैरे, आणि त्यांना ते नाराज नाही करू शकलो मी. तो थोडस उशीर झाला, दिलगिरी मागतो, क्षमा मागतो तुम्हा सर्वांची. तर आम्ही याच्यातल्या कविता वाचलेल्या आहेत. आता तुम्हाला आवडलेल्या, तुमच्या आवडत्या आणि थोडस या निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगा. गंमत अशी आहे की 14 वर्ष हे सगळे अभ्यासाचा विषय होता, आणि त्या सगळ्यात तुम्हा सर्वांचं मला सहकार्य आणि योगदान मला मोठं वाटतं या सगळ्यांचं. विशेषतः सुरुवातीच्या काळात घाणेकर आणि सरांनी खूपच प्रतिसाद दिला. त्यांच्यातून माध्यमातून श्रेयस शिंदे, मधुरा गावकर, अनगा पंडित असे कोकणातले आणि इतर नवीन मुलं जॉईन झाली. नवीन मुलांनी त्या कविता वाचल्या, आणि संपूर्ण महाराष्ट्रात एक ह्या सगळ्या तरुणांचा एक ग्रुप असतो मला लक्षात आलं, आणि त्या कविता तिथून पोहोचत राहिल्या, अनेक ठिकाणी पोहोचत राहिल्या. म्हणजे असे माध्यम हे अभिवाचनाचे कार्यक्रम तुमचे झाले. त्यामुळे मला नेहमी सातत्याने हे अभिवाचन जे तुम्ही चालवत आहात, गाणेकर सर आणि मोहनाताई, असं सगळं यासाठी मला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते, आणि त्यांचे ऋण मी मानतो. घाणेकर सर म्हणाले तसं की 14 वर्षाचा हा काळ माझ्यासाठी एक मोठा नव्हता. खूप जण सांगत होते की लगेच कविता संग्रह काढ, की तुला खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाईल तो, कारण आताच बाईच्या कविता जर इतका चालतो आहे तर. पण मला तसं गरज वाटली नाही, यासाठी की मला वाटलं की एक एक कविता जोखून घ्यावी. जशा पहिल्या 50 कविता मला खूप तणावात मी लिहिल्या होत्या, आणि त्या तितक्याच तणावात मी प्रकाशित केल्या होत्या. तसंच मला या संग्रहाच्या बाबतीत पण झालं की पुढचा संग्रह आणखी ताकदीचा हवा. यासाठी मी थोडा काळ विश्रांती घेतली. विश्रांती म्हणजे कविता सुरूच होत्या, पण मला त्या फॉर्मच्या विषयी वेगळेपण आणावंसं वाटलं. कारण पुन्हा तेच जर लिहित असू आपण 14 वर्षानंतर, किंवा अगदी 1-2-3 वर्षानंतर, किंवा मला नेहमी कथा लिहिताना असं कथा लिहितानाही असं वाटतं की एकच स्टाईलची तेच लिहितात, कंटिन्युटी वाटत असेल तर कोणी कशाला वाचेल, किंवा कोणी का वाचावं. मी पण नाही वाचत तसं. त्यामुळे मला असं वाटलं की हा दुसरा जर भाग येत असेल तर त्यामध्ये काहीतरी वेगळेपण असावं, आणि म्हणून मग त्या कविता जर असं वाटलं की आजची स्त्री
तिचं सांगणं आहे, तिचं जे ऑफिसमधलं सांगणं आहे, ते कुठल्या पद्धतीने सांगेल आणि वेगळ्या पद्धतीने काय सांगेल. तर म्हणून मग त्या ओवीतल्या कविता आल्या. बाई जात्याची ग जाता अशी कविता आली. ती कविता मी ऐकवतो तुम्हाला. ती कविता अशी आहे. बाई जात्याची ग जात, बाई जात्याची ग जात, दगडाच्या तळी दोन. बाई जात्याची ग जात, दगडाच्या तळी दोन. वर फिरे भीर भीर, हो हो वर फिरे भीर भीर, खाली स्थिर आणि मौन. बाई जात्याची ग जात, आत भरडते धान. बाई जात्याची ग जात, आत भरडते धान. लपवाया घर घर, हो 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 लपवाया घर घर. बाई ओवी गाते छान. बाई जात्याची ग जात, वर मारियेला खुट्टा. बाई जात्याची ग जात, वर मारियेला खुट्टा. भीती तुकी घातली, हो 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 भीती इतुकी घातली. जन्माला गेल ग बट्टा. आणि इतकं असूनही बाई काय स्वप्न पाहते की टाक्यासे घातलेले दिसतात जणू नक्षी. टाके असे घातलेले दिसतात जणू नक्षी. दळताना जात्यावर, हो दळताना जात्यावर, उडतात दोन पक्षी. पुढच्या वेळी अशा आहेत की बाई जात्याची ग जात, नये उलटी फिरवू. बाई जात्याची ग जात, नये उलटी फिरवू. किती जुनात खाजरे, हो किती जुहे मिरवू. ते असं पद्धत आहे, अशी ओळ आहे. याचा अर्थ की कुंकू जर जुनाट असेल, जून असेल, तर ते लावल्यावर ते लावलेल्याच्या ठिकाणी खाज येते. आणि तरी ती बाई म्हणते की किती जुनाट असलं तरी कुंकू मिरवावं. आणि शेवटच्या दोन ओळी अशा आहेत की बाई जात्याची ग जात, मुडपते एक पाय. बाई जात्याची ग जात, मुडपते एक पाय. दळता राबताना संसारात, हो हो राबताना संसारात. मुडपते काय काय, राबताना संसारात. मुडपते काय काय. अशी ही कविता आहे. आणि ही कविता मला वेगळी वाटली. या वेगळ्या अनुभव घेऊन येतात. आणि तर मला वाटतं ती कविता सीतेनं लिहिलेली पत्रे जी आहे ती कविता स्त्रियांचं खरं तर दुःख नाही सांगत आहे, स्त्रियांची भलामणी नाही करत आहे, स्त्रियांना एक टोचणी देते. आणि तरीही ती स्त्रियांना आपली वाटते. अनेक नवीन मुली, तरुण मुली त्या कवितेचं वाचन करतायत. आणि ते मला जास्त कौतुकास्पद वाटतं, जास्त अभिनंदनीय वाटतं. कारण नवीन पिढी ते समजून घेण्याचा प्रयत्न करते की काय नेमकं व्हायला हवं होतं आणि कसं असायला हवं होतं. ती मी वाचली. म्हणजे मी तरुण नाहीये, पण मी वाचली मगाशी. अनुभव नाही, पूर्ण आहे. म्हणजे सीतेच्या तरुण तुलनेत जेव्हा तुम्ही पूर्ण. कवितेचा विचार करतो मी कवितेचा विचार करतो तेव्हा मला नेहमी असं वाटतं की जेव्हा जाणीवाच्या तरुण असतात, जे प्रगल्भ असतात, त्याला आपण तरुण मी म्हणतो. विचार केला की या निमित्त आपण इमरोजलाही एक नमस्कार करून घ्यावा. हे जश्न जारी है, हे इमरोज यांचं हो, जे खूप कविता छान. संग्रह आहे
तो मुळातच अमृता प्रीतम के साथ 40 साल जी कर लिखी इमरोज की कविता आहे. इतक्या मोठ्या काळाच्या या कविता आहेत आणि मी इमरोजना भेटलोही होतो. तो एक वेगळाच अनुभव आहे, त्याबद्दल नंतर कधीतरी. अमृताचं नेमकं वर्णन इमरोजनी असं केलंय. फकीर कहते हैं अपनी मर्जी से जी लेना करिश्मा है. फकीर कहते हैं अपनी मर्जी से जी लेना करिश्मा है. ये करिश्मा उसने सहज स्वभाव जी लिया है. वह कविता जीती है और जिंदगी लिखती है. मला एक त्याच्यातली जी सगळ्यात आवडणारी कविता आहे त्या दोन आता मी फक्त वाचणार आहे. एक आहे मन चाहे. अमृता मुझे कई नामों से बुलाती है. अमृता मुझे कई नामों से बुलाती है. दोस्ती के जमाने में रेडियो स्टेशन स्कूटर पर जाती, वह बाएं हाथ से मुझे लिखती रहती और दाएं हाथ से कभी कभी मेरी पीठ पर कुछ लिखती रहती. एक दिन पता लगा वह साहिर साहिर लिखती है. मनचाही पीठ पर मनचाहा नाम, मुझे साहिर भी अपना नाम ही लगा. अमृता की दोस्ती में वाह. इतनी अपनत्व देखी और जी कि कोई बेगानगी रही ही ना. उसकी कलम जब भी लिखती मन चाहा ही लिखती. उसकी कलम जब भी लिखती मन चाहा ही लिखती और उसकी जिंदगी मन चाहा ही जीती, अपने आप के साथ भी और अपने मनचाहे के साथ भी. आणि ह्याच्यातला एक मला सातत्यानं ही कविता सगळ्या पुरुषांपर्यंत पोहोचावी असं वाटत राहतं, म्हणून ती वाचतो. माझं हिंदी मराठी उच्चारणाचं आहे याची मला कल्पना आहे, पण आता काय करूया, वाचूया. कवितेचं नाव आहे संपूर्ण औरत. चलते चलते एक दिन पूछा था अमृता ने. चलते चलते एक दिन पूछा था अमृता ने, तुमने कभी वुमेन विथ माइंड पेंट की है. चलते चलते मैं रुक गया. चलते चलते मैं रुक गया. अपने भीतर देखा, अपने बाहर देखा, जवाब कहीं नहीं था. चारों ओर देखा, हर दिशा की ओर देखा और किया इंतजार, पर न कोई आवाज आई, न कहीं से प्रति उत्तर. जवाब तलाशते तलाशते चल पड़ा और पहुंच गया पेंटिंग के क्लासिक काल में. अमृता के सवाल वाली औरत, औरत के अंदर की सोच, सोच के रंग न किसी पेंटिंग के रंगों में दिखे, न ही किसी आर्ट ग्रंथ में मुझे नजर आए. उस औरत का, उसकी सोच का जिक्र तलाशा. हैरानी हुई देखकर कि किसी चित्रकार ने औरत को जिस्म से अधिक न सोचा लगता था, न पेंट किया था. संपूर्ण औरत जिस्म से कहीं बढ़कर होती है. संपूर्ण औरत जिस्म से कहीं बढ़कर होती है. सोया जा सकता है औरत के जिस्म के साथ. सोया जा सकता है औरत के जिस्म के साथ, पर सिर्फ जिस्म के साथ जागा नहीं जा सकता. अगर कभी चित्रकारों ने पूर्ण औरत के साथ जाग कर देख लिया होता और हो गई होती चित्रकला. अब तक मॉडर्न आर्ट में तो कुछ भी साबुत ही नहीं रहा, न औरत, न मर्द और न ही कोई सोच. अगर कभी मर्द ने भी औरत के साथ जाग कर देख लिया होता, अगर कभी मर्द ने भी औरत के साथ जाग कर देख लिया होता, बदल गई होती जिंदगी भी, दुनिया भी उसकी. अब तक जिंदगी हो गई होती जीने योग्य जिंदगी, उसकी और उसकी पिढी की भी. अशा इमरोजच्या कविता
आज जसं आपण कवितांचा एक सत्र ठेवलं होतं, तसं एका ललित लेखाचंही आहे. कारण मला असं म्हणायचं होतं की सारखं अन्याय, स्त्रीचा आवाज, एक विनोदाची पण एक असते. स्त्री कशी स्वयंपूर्ण व्हायला बघते याची ही एक झलक आपल्या या कार्यक्रमातून, आपल्या कुठल्या तरी लेखनातून यावी. आणि मोहना असं एक छान एक विनोदाचा धागा पकडून उत्तम वास्तव लिहित असतात. तर मोहनांना आता विनंती आहे की त्यांनी त्यांचा ललित लेख वाचावा आणि मग किरण आणि या सगळ्यांशी आपण श्रोते गप्पा मारू शकू. छोटासा लेख आहे, स्वातंत्र्याची किंमत की स्वयंपूर्णतेची फळ. खड 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 असा का करते रे आवाज गाडी? ऐक, ऐक ना. गाडीचा आवाज, माझा आवाज, कुठलाही आवाज मंजूळ न वाटल्यासारखा नवऱ्याने त्याच्या आवाजाची भर घातली. ऐक ऐक काय, टायर फुटलाय. आधीच सांगतो मी येणार नाही. तू ट्रिपल एला म्हणजेच अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशन ट्रिपल एला फोन कर. पैसे भरतो आपण दर महिन्याला. ते देतील बदलून टायर. आणि गाडी थांबव आधी. खडखड खडखड करत नेऊ नकोस. त्याचाही आवाज आता टायर सारखाच खडखडायला लागला. ठीक आहे रे, ठीक आहे. माझं ऑफिस जवळच आलंय. पोचते आणि मग बोलवते त्यांना. खडखड आवाजासकट मी गाडी दामटवली. करू दिवसभरात त्या लोकांना फोन. घरी परत जायच्या आधी काम झाल्याचे कारण असा विचार करून मी ऑफिसमध्ये शिरले. तुला टायर बदलता येत नाही? टायर आणि नवऱ्याच्या कामचुकारपणाबद्दल रडगाणं ऐकून एमीने मला आश्चर्याने विचारलं. तुला टायर बदलता येतो? मीही तितक्याच आश्चर्याने तिला विचारलं. दोघींचं आश्चर्य ओसरल्यावर ती म्हणाली, मी शिकवेन तुला. नको नको, मी ट्रिपल एला फोन करते. माझ्या शिकण्यावर आणि तिच्या शिकवण्यावर भरोसा ठेवावा की नाही हे मला कळत नव्हतं. घरात नवरा, मुलं आणि कामाच्या ठिकाणी एमी. एकदम हट्टी आणि दुराग्रही. ती गाडीखाली जाणार, मला ओढणार, उतानं पडून काहीतरी खुडखुड करणार. गोंधळ झालाच तर अख्खी गाडी अंगावर या कल्पनेनेच मी घाबरले. पण तरीही गुपचूप तिच्याबरोबर गेले. बॉनेट उघड. तिच्या देहबोलीवरून गाडीच्या आत जाऊन बसायचं आहे एवढं कळलं, पण आत बसल्यावर गाडी चालवण्याव्यतिरिक्त खिडकी आणि दारं उघडणं एवढंच कसब माझ्याकडे होतं. मी नुसतंच गाडीचं दार उघडून आत बसले. कसं उघडू बॉनेट? तिने पुन्हा आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. पण मला आता एमीच्या पावलावर पाऊल टाकायचं होतं. तिच्या सूचना मी तंतोतंत पाळल्या. आयुष्यात कधीही न केलेली सगळी प्रात्यक्षिकं त्या अर्ध्या तासात केली. तुम्ही भारतीय बायका नशीबवान असता. गाडी मार्गाला लावून परत कामाला लागताना ती म्हणाली. का? एमीला आम्ही तमाम भारतीय बायका एकदम भाग्यवान का वाटायला लागलो ते मला समजेना. अगं, आधार असतो तुम्हाला नवऱ्याचा. किती सहज अवलंबून असता तुम्ही त्याच्यावर. ती हे कौतुकाने म्हणतेय की उपरोधाने ते कळायच्या आत ती म्हणाली, एकटं राहायचं म्हटल्यावर मी सगळं शिकले. पर्याय नव्हता हे खरं असलं तरी तसंही दुसऱ्यावर अवलंबून राहायची सवयच नसते आम्हाला. मी नुसतेच हुंकारले, पण न राहून विचारलंच. तुझ्यासारख्या किती आहेत पण? जवळ सगळ्याच. घरी येताना तोच विषय मनात घोळत होता. मैत्रिणीशीही तेच बोलणं झालं. ती हसली. म्हणाली, आपण नवऱ्याचा खांदा हक्काने वापरतो कारण आपण म्हणूनच त्याच्याबरोबर राहतो. त्याची किंमत वसूल करायला नको. तुझी एमी वेगळी राहत असेल, एकटी. प्रत्येक नवरा बायकोला आपण म्हणून असंच कसं वाटत असतं याबद्दल बोलून आम्ही हसलो. दिवसभर मात्र मैत्रिणीचा किंमत वसूल करायला नको हा प्रश्न माझ्या मनात घोळत राहिला. एमीला कोणाची मदत नसते. तिला सगळं स्वतःच करावं लागतं. ह्याचा अर्थ ती खरंच स्वातंत्र्याची किंमत देते. ती नवऱ्याबरोबरचं नातं तोडून सुखी झाली असेल. स्वातंत्र्य आणि सुखाची एकत्र सांगड घालता येईल. मुळात हे स्वातंत्र्य किती पडझड होऊन मिळालेलं आहे. नातं तोडून टाकलं तरी मुलांच्या जडणघडणीत वडिलांचा सहभाग नाही. त्यांना वडिलांचं
प्रेम, सहवास मिळाला नाही त्याचं काय? की आई-वडिलांच्या अशा नात्यापेक्षा त्यांनी वेगळं व्हावं असं मुलांनाही वाटलं असेल? काय असेल? का यातलं काहीच नसेल? सगळे आपल्याच मनाचे खेळ? भारतीय स्त्रिया कमावत्या असल्या नसल्या तरी त्यांना सतत कुणाच्या तरी खांद्याची गरज लागते का? स्वावलंबी याचा अर्थ कमावती इतका सीमित धरायचा? कमावती नसली तरी स्त्री स्वावलंबी असू शकते. कुणाच्याही मदतीशिवाय सगळं करू शकतेही किंवा करतेही. का मुलगी म्हटलं की सोबत हा शब्द लहानपणापासून इतका चिकटलेला असतो की त्याचाच पगडा कायम राहतो स्त्रीच्या मनावर आणि त्यामुळेच अवलंबून राहण्यात तिला काही वेगळं वाटत नाही? की मुलं, समाज आणि लोक काय म्हणतील ह्याचा इतका विचार स्त्री करते की तडजोडी करतच जगते? त्या तडजोडींमध्ये तिला आनंद मिळतच नाही? दोन्हीमध्ये नक्की कोण काय गमावतं आणि कोण काय कमावतं? का प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते आणि प्रत्येकाच्या निर्णयाचे परिणाम आपसूक अवतीभोवतीच्यांना स्वीकारावे लागतात? एमीचं आयुष्य ही स्वातंत्र्याची किंमत असेल की स्वयंपूर्णतेची फळं? एमीला वाटणारी भारतीय स्त्री आधारासाठी, आनंदासाठी तडजोड करणारी असेल की तडजोडीची किंमत म्हणून हक्काने आधार घेणारी? काय असेल खरं? शेवटी कुठली फळं गोड आणि कुठली आंबट हे ठरवायचं कोणी?